बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. राजा अनवर्त जेव्हा कौतुकाने त्या उंच पॅगोडाकडे मान वर करून बघायचा तेव्हा त्याचा मुकुटच खाली पडायचा. मग काय युक्ती केली त्या राजाने? आता आपण ज्या देशाला म्यानमार म्हणतो तिथे घडलेली ही गोष्टीचं नाव आहे राजाचा मुकुट. ओरिजिनल स्टोरी द किंग्स क्राउन बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे रिचा भास्कर. चित्रांकन मीनल सिंग. मराठीत अनुवाद संध्या टाकसाळे. गोष्ट वाचली आहे आसावरी दोशी. खूप खूप वर्षांपूर्वी म्यानमार नावाच्या देशात एक गुणी राजा होऊन गेला. त्याचं नाव अनवर्त. त्याला एकदा वाटलं की भगवान बुद्धांचं मंदिर म्हणून एक सुंदर पॅगोडा बांधावा. त्याने आपल्या राजेशाही पांढऱ्या हत्तीला बाहेर सोडलं आणि सेवकांना आज्ञा केली की हा हत्ती जिथे कुठे थांबेल तिथे खूण करा, त्याच जागी आपल्याला पॅगोडा बांधायचा आहे. तो पांढरा हत्ती एका टेकडीच्या माथ्यावर जाऊन थांबला. राजा म्हणाला, आपण इथेच भगवान बुद्धांचा पॅगोडा बांधू. लवकरच काम सुरू झालं आणि खूप उंच पॅगोडा बांधून पूर्ण होत आला. पार आकाशाला भिडणारा. राजाला आनंद झाला. त्याने पॅगोडाच्या उंच कळसाकडे बघण्यासाठी मान वर केली आणि काय धूप! राजाचा मुकुटच खाली पडला. सगळेजण अस्वस्थ झाले. त्यांनी पटकन मुकुट उचलला आणि राजाकडे दिला. पॅगोडा बघायला राजा रोज यायचा. मान उंचावून तो फक्त दारापर्यंतच बघू शकत असे. कळसाकडे बघण्यासाठी मान आणखी वर उचलली की धूप! पडला मुकुट खाली. तो काही डोक्यावर राहायचा नाही. त्या रात्री राजाची झोप उडाली. इतका सुंदर आणि उंच पॅगोडा बघायला लोक लांब लांबून येणार. कळसाकडे बघताना जर त्यांच्या टोप्या आणि शिरपेच असे खाली पडत राहिले तर किती वाईट दिसेल ते. काहीतरी उपाय शोधायलाच हवा. काय बरं करावं? दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने पॅगोडा बांधणाऱ्या बांधकाम तज्ज्ञाला बोलावून घेतलं. हसतच राजाने त्याला एक छोटं तळं बांधायची आज्ञा केली. दुसऱ्या दिवशी राजा नेहमीप्रमाणे पॅगोडा बघायला गेला आणि त्याने नुकत्याच बांधलेल्या तळ्याच्या पाण्यात खाली बघितलं आणि काय आश्चर्य! त्या उंच पॅगोड्याचं पूर्ण प्रतिबिंब पाण्यात उमटलं होतं. राजाला खूप आनंद झाला. त्याला कळसापर्यंत पूर्ण पॅगोडा दिसला होता आणि त्याचा मुकुटही त्याच्या डोक्यावर शाबूत होता. कशी वाटली गोष्ट? अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या अनेक देशांची लोकसंस्कृती आपल्याला दाखवतात. तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या आपल्या चॅनलला जरूर भेट द्या. यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. वेबसाईट आहे www.booksthatspeak.com. तर भेटूया मग पुढच्या गोष्टीत. बाय बाय. धन्यवाद.